नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्याय सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, आजच्या या परिसंवादादरम्यान वेगळा म्हणजे जनावरांबाबत आपण एक परिसंवाद आज घेत आहोत. तो म्हणजे जनावरांमधील गोचिड ताप. गोचिड ताप प्रामुख्याने गाई म्हशीमध्ये आढळणारा आजार असून संकरित वासरांमध्ये आणि गायींमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते. पशुपालक व शेतकरी मित्रांनो, दुधाळ जनावरांमध्ये गोचिड ताप हा विषय पशुपालक बांधवांना चांगलाच परिचित आहे. त्यामुळे गोचिड तापाची कारणे काय आहेत, त्याचे काय लक्षणं आहेत, तसेच उपाय याबद्दल आपण आजच्या परिसंवादामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय भोईटे सर, प्रमुख सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी आधुनिक प्रात्यक्षिक क्षेत्र व गुणवत्ता केंद्र बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करा. नमस्कार, मी डॉक्टर धनंजय भोईटे, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पशुधन अनुवंश विकास प्रकल्पाचा मी प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. आजचा आपला जो महत्त्वाचा विषय आहे त्याचं नाव आहे जनावरातील गोचिड नियंत्रण आणि त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी करावयाचे उपाय. तर अशा प्रकारचा आपण आज महत्त्वाचा टॉपिक आज घेणार आहोत. ते जनावर ज्यावेळेस आपण स्लाइड गोचिड ताप हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण संकरित जी जनावरं आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्याकडं असणारा जो ट्रॉपिकल कंट्री म्हणजे या ठिकाणी सूर्याचं तापमान, वातावरणाचं तापमान हे इतर जे टेम्परेट किंवा जिथं कूल क्लायमेट आहे तर त्या ठिकाणचे जे देश आहे त्याच्यापेक्षा गोचिडाचा प्रादुर्भाव आपल्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये जास्त दिसून येतो. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं जे वेस्टर्न महाराष्ट्र असेल किंवा नाशिककडचा काही भाग असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी संकरित गायी आहेत तर या जनावरांना गोचिड तापाचा प्रादुर्भाव साधारण मार्च, एप्रिल, मे, जून किंवा पावसाळ्याच्या काही भागामध्ये तुम्हाला ह्या जनावरांना गोचिड ताप झालेला दिसून येतो आणि त्याच्यामध्ये नुकसानही होतं आणि मृत्यू ही जनावरांची होती. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आपलं जे महत्त्वाचं जनावर आहे ते जायबंदी होतं. तर हा जो रोग आहे ह्याची समस्या जी अतिशय गंभीर बनत चाललेली आहे. जनावरांचं आरोग्य तर बिघडतंच, त्याचबरोबर दुसऱ्या ज्या बाबी आहेत की जनावर कमकुवत झाल्यामुळं दूध उत्पादन सुद्धा घटतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी जनावर गाभण आहे किंवा गाभण काळाची जी पहिली अवस्था असेल तर त्याच्यात जर असा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ते जनावर गाभण्याचे पण परिणाम याच्यामध्ये दिसून येतात. जनावराची कमजोर झाल्यामुळे प्रजनन क्षमता सुद्धा कमी होते आणि एकंदरच आर्थिक नुकसान होतं आणि चांगलं जनावर खराब होतं. आपल्या भारतामध्ये साधारण दरवर्षी पशुधन क्षेत्रामध्ये जवळपास या गोचिड तापामुळे किंवा या गोचिडांमुळे जवळपास 16,000 कोटींचं नुकसान होताना दिसून येते. त्यामुळे याचं कामगिरी अतिशय महत्वाचं घेणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी, ज्याच्याकडे गायी दुधासाठी आपण पाळलेलं आहे. बरं, ह्या नुसत्या संकरित गायीमध्येच नाही तर आपल्याकडे देशी जे पशुधन आहे त्याच्यामध्ये आजकाल ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणि म्हैशीमध्ये सुद्धा आपल्याला गोचिड तापाची लक्षणं आजकाल आढळून आलेली आहेत. यासोबतच गोचिड असल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा गोचिडामार्फत माणसांनाही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते आणि त्याचाही परिणाम आपल्या जनरल आरोग्यावर होण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे गोचिड नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी आपण असं समजतो की गोचिड हा तुच्छ कीटक आहे, परंतु ज्यावेळेस आपण त्याचा प्रादुर्भाव आणि त्याच्यापासून होणारं नुकसान जर बघितलं तर आपल्याला त्यासाठी गांभीर्याने घ्यावं लागेल. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गोचिड कसा जगतो आणि गोचिड जगण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट, बरेच शेतकरी आहेत की जे आज रासायनिक कीटकनाशकं वापरून गोचिड नियंत्रण करण्यावर भर देतात. परंतु सांगावानी बघायला गेलं तर
नुसतं गोचिड बाहेरचे गोचिड मारून चालणार नाही किंवा अंगावरचे गोचिड मारून आपल्याला चालणार नाही. कारण असं समजलं जातं की जवळपास एक गोचिड मादी गोचिड रक्त पिल्यानंतर जवळपास 2 ते 5 हजार अंडी घालतो. आणि हे जे गोचिडे आहे रक्त पिल्यानंतर गोठ्यामध्ये खाली पडतात आणि ज्या ठिकाणी लपण्याची जागा आहे जिथं आपण काही लाकडं टाकलेली असतील, दगड टाकलेले असतील किंवा गोठ्याची स्वच्छता व्यवस्थित नसेल, गवत असेल त्या गोठ्याच्या कडेने, तर अशा ठिकाणी किंवा जिथं जिथं अंधारी जागा आहे, सापटे आहे, तर त्या ठिकाणी ती गोचिड जाते आणि त्या ठिकाणी ती अंडी घालते. निसर्ग क्रमानुसार साधारण ही समजा 5,000 अंडी त्या गोचिडाने घातली तर त्याची निसर्ग क्रमानुसार चांगल्या वातावरणावर त्याला मिळालं तर एक निम्मी तरी अंडी फलित होतात आणि त्याच्यातून नवीन गोचिड निर्माण होतात. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, गोचिडांचा नायनाट करायचा असेल तर गोचिडांची लाईफ सायकल किंवा त्याचं जे जीवनचक्र आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की आपण जर हे जीवनचक्र कुठल्या ना कुठल्या स्टेजमध्ये आपण जर ते अटकाव केला तर आपल्याला गोचिडाचं नियंत्रण करणं सोपं जातं. आता गोचिडाची जे जीवनचक्र आहे आपण तुम्ही ह्या स्लाइडमध्ये पहा की तुम्हाला याच्यामध्ये अंडी दिसतील. गोचिड अंडी घालतो तर गोचिड अंडी घालण्यासाठी त्याला प्रथिनाची आवश्यकता असते आणि त्यासाठी हे गोचिड जे आहे ते गाईच्या अंगावर किंवा जनावरांच्या अंगावर जातं, रक्त पितं आणि त्याचं पोट भरल्यानंतर ती गोचिडाची जी मादी आहे ती खाली पडते आणि मग ती अंडी घालते. त्यासाठी आपण एक शेतकरी जो गोठ्यामध्ये जनावरं ठेवली आहेत त्यांनी जर तिथं पाहिलं तर तिथं आपण स्वच्छता केलेली नसेल किंवा टापटीपणा गोठ्यामध्ये नसेल तर तुम्हाला हे लक्षात दिसेल की त्या ठिकाणी गोचिड वाढलेले आहे. दुसरी जी अंड्यानंतरची जी अवस्था आहे त्याला लार्वा किंवा आळी म्हणलं जातं. ही गोचिड लहान असते, ही आळीसारखी आळी नसते पण लहान गोचिड हे याचे मोल्टिंग होतं. मोल्टिंग म्हणजे कात टाकतं, जसं पाली किंवा सरीसृप जनावर जशी कात टाकतात तसे हे किंवा फुलपाखरामध्ये अंडी आळी कोश ह्याच्यामध्ये त्याचं जे स्किन निघली जाते किंवा कातडी निघली जाते तसं हे आळी अवस्था, त्याच्यानंतर पुढची जी अवस्था निम्फ म्हणजे आळीच्या पुढची अवस्था, ह्यामध्ये हे आपलं कात टाकली जाते आणि त्याच्यानंतर मग ते गोचिड प्रौढमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि प्रौढ गोचिड मग रक्त शोषून करतो, जनावरांच्या अंगावर जातो. आता जनावरांच्या अंगावर म्हणजे कुठे तर सर्वसाधारणपणे कानाच्या पाळीच्या आतमध्ये, त्याच्यानंतर मानेवर, त्यानंतर पाय आणि पोठ्याचे मधलं जे भाग आहे त्याला जांघा म्हणतो आपण, तर त्या जांघामध्ये कास असेल तर कासेच्या आतमध्ये शेपूट, शेपटाच्या जी केस आहेत त्याच्यावर आणि शेपूट जिथून पुढं निघतं तर ते गुदद्वार आणि शेपूट याच्या आतल्या भागामध्ये तुम्हाला गोचिड जास्तीत जास्त आढळतात. आणि हे जे गोचिड आहेत हे तुम्ही जर एक ऑर्गनाइज गोठा असेल किंवा तुमच्या मुक्त गोठा असेल तर तुम्ही एक लक्षात घ्या, या मुक्त गोठ्यामध्ये जर एखादं कमकुवत जनावर असेल तर त्याला पहिल्यांदा गोचिड जास्त प्रमाणे त्याला चिकटतात. आणि हे बघा हे विशेष आहे की गोचिडांच्या बाबतीत जर जे जनावर कमजोर आहे त्याच्यावरच हे गोचिड हल्ला करतात. आणि निसर्गाचा जो नियम आहे की कमजोर लगेच बळी पडतो आजारांना, तर त्याप्रमाणे हे गोचिड त्याच्यावर अटॅक करतात जनावर आणि पूर्ण शरीरभर तुम्हाला त्या जनावरांमध्ये गोचिड दिसून येते. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी अवस्था आहे लार्वा किंवा आळी अवस्था, निम्फ अवस्था आणि प्रौढ गोचिड, याच्यामध्ये आपण तिन्ही प्रकारच्या अवस्थेमध्ये आपल्याला या गोचिडांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण आपण जरी अंगावर औषध मारलं तरी ते गोचिड खाली पडलेले जे गोचिड आहेत त्याचं प्रमाण जर जास्त असेल, म्हणजे आपण असं म्हणूयात की गोठ्यामध्ये 70% गोचिड असतील आणि 30% जे गोचिड आहे ते जनावरांच्या अंगावर असतात. त्यामुळे भरपूर वेळा आपण नुसतं जनावरांच्या अंगावर गोचिड नियंत्रणासाठी लक्ष देऊन उपयोगाचं नाही, तर आपल्याला ते त्याचसोबत गोठा आणि कडेचा परिसर जो आहे तोही स्वच्छ करून त्याच्यामध्ये पण गोचिडनाशक किंवा तसं प्रकारचे जे पद्धती आहेत तर त्या आपण त्या ठिकाणी वापरणं अतिशय आवश्यक आहे, तरच आपल्याला गोचिड नियंत्रण करता येईल. बरेच जे काय औषधी कातडीखाली टोचायची जे काय औषधी ते जरी वापरले तरी जर या तात्पुरता त्या गोचिडापासून दिलासा मिळू शकतो, परंतु बहुतांश गोचिड ही गोठ्यात असल्यामुळे मी मगाच सांगितलं तसं 70% गोचिड, तर त्यामुळे काय होतं की ते आपल्याला गोचिड नियंत्रण नीट करता येत नाही. तर ह्या गोष्टी आपण थोडासा अभ्यासूया. आता गोचिडामुळे काय काय रोग होतात हे पण महत्वाचं
आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट की गोचिडाचा जो रोग होणार आहे तर त्याच्यामध्ये गोचिडाच्या लाळेमध्ये गोचिडा ताप होण्याचे जे जंतू आहेत त्याच्यामध्ये बबेशिया नावाचा एक जंतू आहे, आनाप्लाझ्मा नावाचा दुसरा एक जंतू आहे आणि थायलेरिया आणि रिकेट्सिया असे वेगवेगळ्या प्रकारचे जंतू आहेत जे गोचिडाच्या आतमध्ये असतात. आणि जो गोचिड बाधित जनावराला चावला आहे त्याच्या शरीरामध्ये जर काही जंतू असतील बबेशिया, आनाप्लाझ्मा किंवा थायलेरिया तर ते परत तो गोचिड दुसऱ्या जनावराच्या अंगावर जाऊन चावतो, त्याच्या लाळेतून परत त्या शरीरामध्ये जनावराच्या शरीरामध्ये त्याचा प्रसार होतो आणि अशा प्रकारे गोचिडाचं आजार आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसून येतात. तर हे टाळणं गरजेचं आहे. आता हे बबेशियोसिस हा जो रोग आहे ह्याच्यामध्ये महत्वाचं कोणताही गोचिड ताप असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला जनावराचं जे 101.5 हे जे नॉर्मल टेम्परेचर असतं तर त्याच्याऐवजी किंवा 37 डिग्री सेल्सिअस जसं माणसाच्या शरीराचं तापमान आहे तसंच ते जनावराचं पण 37 डिग्री सेल्सिअस असतं. तर 101.5 हे नॉर्मल टेम्परेचर आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर 103, 104, 105, 106 डिग्री फॅरेनहाइट एवढं टेम्परेचर तुम्हाला त्या जनावरांमध्ये दिसून येईल गोचिड ताप असेल तर. आणि काही गोचिड तापामध्ये उदाहरणार्थ इथं दिल्याप्रमाणे बबेशियोसिस नावाचा जो गोचिड ताप आहे त्याच्यामध्ये महत्वाचं जे लक्षण आहे ते लालसर मूत्र येतं या जनावरांमध्ये. म्हणजे मूत्राचा जो रंग असतो तो लालसर येतो. त्या अनाप्लाझ्मोसिस मध्ये असं लालसर रक्त शक्यतो दिसत नाही, परंतु जनावराला खूप ताप असतो आणि त्याचं रक्त परीक्षण जर केलं तर त्याच्यामधल्या लाल पेशी तुम्हाला त्या ठिकाणी कमी झालेल्या दिसतात. या तिन्ही चारही प्रकारचे जो गोचिड ताप आहे त्याच्यामध्ये रक्तपेशी ह्या कमी होतात, म्हणजे जनावरांचे रक्त कमी होतं किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर जनावराचं HB आहे 11, 12, 13 ह्या हिशोबात पाहिजे तर तो तुम्हाला HB त्याच्या खाली दिसेल, म्हणजे 4, 5, 6, 7, 8 असा HB झालेला दिसून येईल. काही ठिकाणी 4 पर्यंत जातो. आणि ज्यावेळेस HB हिमोग्लोबिन हे जर कमी झालं खूप तर त्या जनावरांमध्ये ब्लड ट्रान्सफर करण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय राहत नाही आणि जर ते व्यवस्थित आणि वेळेत जर झालं नाही तर त्या ठिकाणी जनावर जागावतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये दिसून येईल. तर गोचिड ताप जो आहे तो महत्वाची गोष्ट ब्लड तपासणी म्हणजे रक्त तपासणी करणं गरजेचं आहे. अगदी साध्या भाषेत झालं तर माणसामध्ये जर कोणता आजार असेल तर आपल्याला डॉक्टर काय सांगतात, तुम्ही रक्त तपासून घ्यायला प्रयोगशाळेमध्ये. तशाच प्रकारे जनावर सुद्धा आता आजारी पडलं तर त्याचं रक्त प्रयोगशाळेमध्ये पहिलं तपासणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून लक्षात येतं की जनावराचा HB किती कमी झालेला आहे. त्याचसोबत जनावराला आयदर म्हणजे कुठला बबेशियोसिस हा गोचिड ताप आहे का, अनाप्लाझ्मोसिस हा गोचिड ताप आहे का, थायलेरियोसिस नावाचा गोचिड ताप आहे. आणि त्यानुसार आपल्याला ते जे तज्ज्ञ पशुवैद्यक असेल तर ते डॉक्टर लोक त्या प्रकारे तुम्हाला त्या जनावराला त्या प्रकारचे औषधं लगेच देऊ शकतील, जेणेकरून जनावराचं जे जीव आहे लगेच वाचवता येईल. ह्याच्यामध्ये जे रक्त तपासणी करायची आहे, बऱ्याच वेळा जनावरांच्या शरीरामध्ये इथं ज्युगुलार व्हेन असते, या ज्युगुलार व्हेन मधनं बऱ्याच वेळा रक्त काढलं जातं. परंतु बबेशियोसिस किंवा अनाप्लाझ्मोसिस ह्या रोगामध्ये सुद्धा आपण जर कानाच्या पाळीतून स्काल्प व्हेन सेट जे माणसाला सलाईन दिलं जातं तर त्या स्काल्प व्हेन सेटने जर आपण EDTA युक्त परीक्षा जर ब्लड घेऊन ते जर चेक केलं तर गोचिड तापाचं योग्य निदान करण्यास सोपं जातं. जे की आपण ज्युगुलर व्हेन मधून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळू शकते किंवा डायग्नोसिस चुकू शकतं. तर त्यासाठी प्रत्येक जे कोणी वेटरनरियन असतील त्यांनी कानाच्या पाळीतून त्याचं रक्त जर काढलं गोचिड तापासाठी तर आपल्याला योग्य निदान करणं गोचिड तापाचं कळू शकतं. आता गोचिड तापामुळे काय होतं तर पहिली गोष्ट दूध उत्पादनात घट होते, म्हणजे साधारण 30% पर्यंत जनावरांचं दूध कमी होतं. आणि आर्थिकदृष्ट्या हे का होतं तर जनावराचा जो HB आहे म्हणजे जनावरांच्या शरीरामधलं प्रोटीन जे आहे, HB म्हणजे काय, हिमोग्लोबिन म्हणजे काय, प्रोटीन. हे प्रोटीन जर कमी झालं तर जनावरांचं उत्पादन कमी होणार, लक्षात घ्या. त्यामुळे आपण पशुखाद्य जे देतो जनावराला ते प्रोटीन असतं, एक प्रकार जास्त प्रोटीन असतं मध्ये, किंवा मेथी घास खायला देतो ते प्रोटीन आहे. अशाच प्रकारे शरीरामध्ये जे प्रोटीन आहे ते अतिशय आवश्यक आहे डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी. तर या गोष्टीमध्ये जर गोचिड ताप जर झाला जनावरांना तर हिमोग्लोबिन म्हणजे त्याचं प्रोटीन कमी होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की दूध उत्पादनात घट होते. म्हणजे अक्षरशः असं बघितलेलं आहे की त्याला सब क्लिनिकल थायलेरियोसिस किंवा गोचिड ताप म्हणलं जाईल की त्याच्यामध्ये जनावरांमध्ये तापाची लक्षणं दिसत नाही
परंतु गोचिड ताप असतो आणि ह्या गोचिड तापामुळे काय होतं की जनावरं कमी दूध देतात किंवा दुसरं जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. म्हणजे जर सब क्लिनिकल गोचिड ताप जर असेल तरी सुद्धा जनावरं गाभण राहण्यामध्ये त्रास देतात. लक्षात आलं. आणि ह्यामुळं आपल्याला जनावरांमध्ये गोचिडाचे आजार होऊ नये किंवा शरीरामध्ये ते गोचिडाचे जंतू, जसं की मी मगाशी सांगितलं अनाप्लाझ्मा, थायलेरिया आणि बबेशिया, हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे जंतू आहेत. हे शरीरामध्ये डॉर्मन्स म्हणजे जोपर्यंत त्यांची ताकद जनावराची चांगली आहे तोपर्यंत राहू शकतात आणि ज्यावेळेस जनावराची ताकद किंवा प्रतिकारशक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने कमी होईल, म्हणजे उदाहरणार्थ जनावराला खायला व्यवस्थित नाही मिळालं किंवा वातावरणाचा ताण असेल, हीट स्ट्रेस म्हणजे जनावरात ऊन जास्त असेल तर त्या काळामध्ये जनावरांची प्रतिकारशक्ती खालावते. मग हे गोचिडचे जंतू शरीरामध्ये परत वाढायला लागतात किंवा त्या काळामध्ये म्हणजे मार्च एप्रिल ह्या काळामध्ये गोचिड तापाचं प्रमाण जास्त दिसतं, कारण गोचिडाचा चावा होतो ह्याच्यामध्ये आणि अगोदरच जनावरांची प्रतिकारशक्ती उन्हामुळे कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे जनावराला गोचिड ताप होताना दिसून येतो. त्यानंतर जनावरांचं वाढीचं प्रमाण, वासरामध्ये जर तुम्ही पाहिलं गोचिड जर जास्त असतील तर ते वासराची वाढ सुद्धा कमी होते, त्यांची केस वाढलेली दिसतात. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोचिड हे चावा करतं शेपटीखाली किंवा कानाच्या पाळीमागे किंवा मानेवर, तर ते चावण्याची जी वेदना आहे त्याच्यामुळे त्या जनावरांचं लक्ष खाण्यामध्ये, ते खाल्लेलं पचवण्यामध्ये किंवा दूध देण्यामध्ये लागत नाही, हे लक्षात घ्या. एक कंटिन्युअस त्यांना वेदना होत असतात आणि ह्या वेदनेचा परिणाम जनावरांचं उत्पादन आणि प्रजोत्पादन दोन्ही घटनेमध्ये होतं आणि त्यामुळं ह्या गोचिड टाळणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती जनावरांची कमी होऊन मृत्यूदर वाढतो. म्हणजे जे जास्त दूध देणाऱ्या संकरित गायी आहेत त्या नियमित आणत असतात, त्यांना सारखं दूध जास्त द्यावं लागतं आणि त्याचसोबत काय होतं की जर गोचिड त्यांना चावले तर त्या गोचिडाच्या जे जंतू आहेत त्याचे एकदम जोरात प्रमाण वाढतं. आता हे जंतू काय करतात गोचिडाचे की शरीरामध्ये गेल्यानंतर हे जंतू हे जे ब्लड सेल आहेत म्हणजे रक्तपेशी हे खाण्याचं काम करतात आणि त्यामुळं रक्तपेशी डिस्ट्रॉय होतात आणि त्यामुळं जास्त प्रमाणात जर झालं तर त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर काय होतं, त्यांचं लिव्हर स्ट्रेस होतो, म्हणजे लिव्हरवर परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते जास्त वेळ आणि व्यवस्थित उपचार नाही झाले तर त्या ठिकाणी काय होतं की त्या जनावराला जॉन्डिस किंवा रक्तक्षय आणि जॉन्डिस म्हणजे कावीळ म्हणतो आपण, अशा कावीळचं आजार म्हणजे होण्याचं काम दिसतं. आणि एकंदर जर बघितलं जर एखादा चांगला गोठा असेल तर गोचिडामुळे त्या ठिकाणी गोठ्यामधले जे उत्पादन क्षमता आहे, जनावर चांगली राहण्याची जी गोष्ट आहे सगळी खालावते आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं. तर ह्याप्रमाणे आपण हे गोचिड ताप अतिशय म्हणजे आपण क्लिष्ट धरतो. असं गोचिडमध्ये सुद्धा तुम्ही पहा की वेगवेगळ्या प्रकारच्या जाती उपजाती आहेत गोचिडामध्ये आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा प्रभाव पण दिसून येतो. उदाहरणार्थ जंगली भागामध्ये गवत जे असतं किंवा काही ठिकाणी घनदाट जंगल असतं तिथं सुद्धा गोचिड तुम्हाला आढळून येतात आणि ह्या गोचिडामार्फत काही उदाहरणार्थ आपण जर वेस्टर्न घाट म्हणजे कोकणातला घाट जर बघितला, कोकणाचा जो जंगलाचा एरिया बघितला कर्नाटक केरळपर्यंत, तर त्या ठिकाणी जे गोचिड आढळतात तर त्या गोचिड पासून आजकाल एक नवीन जसं करोनासारखा रोग तसा कॅसनोर फॉरेस्ट डिसीज KFD नावाचा पण डिसीज अगदी म्हणजे अशा प्रकारचा नवीन रोग जो आहे तो त्या गोचिडामार्फत पसरला जातो. जसं मी आता सांगितलं तुम्हाला अनाप्लाझ्मा, थायलेरिया, बबेशिया, रिकेटशियल डिसीज, तसा हा जो कॅसनोर फॉरेस्ट डिसीज अशा प्रकारचे रोग सुद्धा हे गोचिड प्रसार करत आहे. त्यामुळे आपल्याला या कीटकावर नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि हे कीटक नियंत्रण करण्यासाठी त्यांची जी लाईफ सायकल आहे, त्यांचं जे जीवनचक्र हे आपल्याला कंटिन्युअसली त्या ठिकाणी ब्रेक करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये कुठले उपाय आहेत? एक पहिली महत्वाची गोष्ट 2 प्रकारचे उपाय आहेत. एक आहे सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक उपाय ह्याच्यामध्ये आणि दुसरे आहेत ते रासायनिक. म्हणजे सेंद्रिय मध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशकाचा जास्त करून वापर करायचा नाहीये आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की ज्या ठिकाणी गोचिड प्रादुर्भावाची थोडीशी सुरुवात झाली आहे, जास्त प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी तुम्हाला हे गोचिड नियंत्रण करता येईल सेंद्रिय. आता सेंद्रियमध्ये काय तर तुम्ही नीम तेल जे बाजारात मिळतं
हे नीमतेलचा किंवा लिंबाच्या कडुलिंबाच्या पानाचा जो अर्क आहे तो तो आपण गोचर नियंत्रणासाठी वापरू शकतो. तुम्ही ते जनावरांच्या अंगावर फवारू शकता किंवा कापडावर टाकून जिथे जिथे गोचर आहेत तिथे तुम्ही ते लावू शकता. त्याने काय होईल की त्या गोचेडाच्या कातडीला त्याचा म्हणजे त्याच्यावर परिणाम होईल आणि त्याच्यामुळे ते गोचर नियंत्रण करायला सोपं जाईल. दुसरं आहे गोमूत्र आणि काही नैसर्गिक औषधी आहेत. त्याच्यामध्ये निरगुडी असेल किंवा करंज असेल तर अशा प्रकारच्या गोमूत्र आणि त्याच्या मिक्स करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फवारू शकता, जेणेकरून गोचडावर नैसर्गिक आपल्याला कंट्रोल करता येईल आणि त्याचं प्रदूषण होणार नाही किंवा ते फूड चेनमध्ये येणार नाही. अशा प्रकारे आपण हे करू शकतो. आणि शेत किंवा गोठा ह्यांची स्वच्छता आपल्याला राखणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं की आपण जिथं गोठा बांधलेला आहे आणि त्याच्या आसपास जर वस्तू टाकलेल्या आहेत ज्या निरुपयोगी वस्तू असतील, भंगार साहित्य असेल किंवा दगडी टाकलेली असतील, विटा टाकलेल्या असतील किंवा त्या ठिकाणी गवत वाढलेलं असेल कडेला 10-15-20 फुटाच्या परिसरामध्ये, आणि त्याचबरोबर दुसरी पाळीव जनावरं असतील ज्याच्या अंगावर गुचिड असतात, कुत्रे, मांजर अशा प्रकारचे जर जनावरं असेल तर त्याच्या मार्फत सुद्धा हे आपल्या गोठ्यामध्ये गोचिड येऊ शकतो. त्यामुळं नैसर्गिक ह्याच्यामध्ये आपण गोठ्याच्या आसपासची स्वच्छता करणं गरजेचं आहे, कचरा काढणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी गवत वाढून द्यायचं नाही, जेणेकरून त्या ठिकाणी गोचिड लपणार नाहीत आणि परत आपल्या जनावरांना त्याचा चावा होणार नाही. तर हे सेंद्रिय उपाय आपल्या हातातले आहेत, आपण ते करणं गरजेचं आहे. त्याचं जनावरांच्या शरीरावर काही वाईट परिणाम होत नाही किंवा त्याला जर आपण जे केमिकल परिणाम साखळी वापरतो तर त्याच्यामध्ये शरीरातून ते दुधात येण्याची शक्यता असते. आपण ते दूध पितो मग आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो पेस्टिसाइडचा. तर ह्या गोष्टी आपण थोड्याशा बघणं गरजेचं आहे. दुसरं जो आहे आता थोडंसं दुसरा उपाय जो आहे रासायनिक उपाय, आपण पाहूया थोडं रासायनिक उपाय. ह्याच्यामध्ये आहे ते 3 वेगवेगळे उपाय करू शकतो आपण. म्हणजे एक आहे ते डीप केमिकल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की डीप म्हणजे काय तर लहान जी जनावर आहेत म्हणजे शेळ्या, मेंढ्या किंवा इव्हन लहान कोकरं असेल तर त्यांना एक मस्तपैकी टाकी केलेली असते, त्याच्यामध्ये हे औषध टाकलं जातं, जसं की अमित्राज नावाचं केमिकल आहे किंवा सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, फ्लूमेथ्रिन अशी जी काही केमिकल वर्गातली जी औषध आहेत, फिप्रोनिल अशी वेगवेगळे प्रकारची जे केमिकल औषध आहे तर त्याचं डीप म्हणजे पाण्याचा साठा करून टाकीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये जनावर बसेल असं हे गळ्यापर्यंत ते जनावर बुडवलं जातं. किंवा त्याच ऐवजी हीच औषधं पाठीच्या पंपावर किंवा स्प्रे पंपामध्ये टाकून प्रमाण असतं, म्हणजे काही केमिकलचं प्रमाण 2 ml प्रति लिटर अंगावर मारण्यासाठी, 5 ml प्रति लिटर गोठ्या म्हणजे निर्जीव पृष्ठभागावर मारण्यासाठी असं प्रमाण त्या ठिकाणी केलं जातं. तर हे फवारणी केली जाते आणि त्यानुसार जिथं जास्त प्रादुर्भाव आहे, खूप जास्त गोचडेचे कंट्रोल होत नाहीत सेंद्रिय उपायाने, त्या ठिकाणी तुम्हाला याचा वापर करावा लागतो. याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत की ज्या वेळेस आपण ही औषधं जनावरांच्या अंगावर मारणार आहोत त्या प्रमाणामध्ये, त्याचसोबत ती जमिनीवर गोठ्यावर आणि कडेला सभोवताली 10-12 फूट हे मारणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव आहे तिथे दर 8 दिवसाला हे 5-6 वेळा जर मारलं तर ती जी लाईफ सायकल आहे गोचिडांची ही वेगळी होऊ शकते. मात्र आता ह्याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायची तर जर तुम्ही अमित्राज वापरला असेल गोचिड नियंत्रण करायला तर त्या ठिकाणी पुढच्या वेळेस तुम्हाला सायपरमेथ्रिन वापरावं लागेल, त्याच्या पुढच्या वेळेस तुम्हाला फिप्रोनिल किंवा दुसरं कुठलंही तरी वापरावं लागेल. जेणेकरून काय आहे की हे औषध वापरताना तुम्ही आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला पण घेणं गरजेचं आहे. कारण जास्त काही वेळा काय होतं की काही औषधाचा जर रेजिस्टन्स तयार झाला असेल गोचिडांना तर ते मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात जर केलं तर कदाचित चुकून ते जनावराला त्याची विषबाधा होऊ शकते. त्यासाठी ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि हे जे बेसिक आतमधलं जे इन्ग्रेडियंट आहे तर ते वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला गोचिड नियंत्रण करता येईल. त्याचबरोबर अंतर्गत औषधोपचार म्हणजे आता हे झालं बाहेरून जनावरांच्या अंगावर मारला, त्या जनावरांच्या अंगावर मारताना सुद्धा शेपटीखाली, कानाच्या पाळीच्या कडेला, मानेवर, जांघेमध्ये ह्या सगळ्या बाबी व्यवस्थित तुम्ही त्या गोचिड औषध मारलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही अंगावर औषध मारलं त्याच दिवशी ते गोठ्यामध्ये सुद्धा खाली पडलेले गोचिड असेल, रासमंतातले गोचिड
ते गोठा स्वच्छ करून लगेच त्याच दिवशी जर मारलं तर दोन्ही साईडचा कंट्रोल आपल्याला करता येईल. ह्याला आपल्याला लाईफ सायकल चेंज करायची, त्यांची ब्रेक करायची. त्यामुळं आपल्याला सारखं कंटिन्युअसली हे गोचेड औषध मारून ती लाईफ सायकल ब्रेक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या आसमंतातले जे इतर जनावर आहेत, जसे कुत्रे आहेत आणि मांजर असेल, त्यांच्या अंगावर जर गोचेड असेल तर त्या कुत्र्यांना सुद्धा आपल्याला अंतर्गत औषधं देणं गरजेचं. आता ही अंतर्गत औषधं जनावराला सुद्धा देऊ शकतो. त्याच्यामध्ये आयव्हरमेक्टिन आणि डोरामेक्टिन असे 2 केमिकल औषधं आहेत, जेणेकरून ह्याचा थोडंसं हे बुरशीपासून तयार होणारी त्या टाईपमधले औषध आहेत. ह्याच्यामुळे सुद्धा शरीरात टोचल्यानंतर कातडी खाली शक्यतो मांसात न टोचता कातडी खाली टोचली जातात. ही शरीरात टोचल्यानंतर गोचिड चा चावा झाला तर त्या गोचिडा शरीरामध्ये औषधं जातं आणि त्या काही ठिकाणी हे गोचिड मेले जातं. परंतु नुसतं अंतर्गत औषध फवारणी करून गोचिड कंट्रोल होत नाही. त्यासाठी आपल्याला बाहेरील म्हणजे शरीरामधील पण गोचिड अंगावरचे मारले पाहिजेत. त्याचबरोबर बाहेर आसमंतातले सुद्धा गोचिड मारले पाहिजेत. ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेस केल्या तर आपल्याला हे गोचिड नियंत्रण करणं सोपं आहे. त्यानंतर गोचिड नियंत्रित औषधीयुक्त आंघोळी ज्या ठिकाणी जनावरांना पोहण्याची किंवा जनावरांना डीप करण्याची सुविधा असेल त्या ठिकाणी आपण या औषधांचा वापर करून गोचिड नियंत्रण करू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतील. अतिशय महत्वाचं आहे, कंट्रोल करणं गरजेचं आहे. कारण जर जनावरांना गोचिड ताप झाला तर त्यावर कमीत कमी 6 ते 7 हजार रुपयाचा खर्च होतो. आणि जर जनावरांचा योग्य उपचार नाही झाला किंवा खूप वेळ पुढे गेलेली असेल तर मग जनावर मरतं. मग हे टाळण्याऐवजी जर आपण हे गोचिड नियंत्रण, कारण हा आजार होतो गोचिडामुळे, थायलेरिया, बबेशिया, अनाप्लाझ्मा किंवा गोचिड, तर ते गोचिडच अगोदर नियंत्रण करणं, आपल्याला नियमित नियंत्रण करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सीझन चेंज होतो, म्हणजे पावसाळ्यातून हिवाळ्यात सीझन जातो किंवा हिवाळ्यातून उन्हाळ्यात जातो. आता उदाहरणार्थ मार्च एप्रिल या महिन्यामध्ये जास्त करून गोचिड ताप तुम्हाला दिसून येईल. तर हे गोचिड तापाचं नियंत्रण त्या ठिकाणी आपण दोन्ही पद्धतीने जर व्यवस्थित केलं तर आपल्या जनावरांना गोचिड ताप होणार नाही. दुसरं अजून एक आहे की लसीकरण, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लसीकरणामध्ये जे थायलेरिया, बबेशिया, अनाप्लाझ्मा हे जर रोग पाहिले तर त्यातल्या थायलेरियाची 6,000 रोग इतर 2 रोगांपेक्षा खूपच भयानक आहे आणि ह्याच्यामध्ये बहुतांश वेळा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर या ठिकाणी काय की थायलेरिया या रोगाचं लसीकरण बाजारात उपलब्ध, इव्हन सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सुद्धा थायलेरियाचं लसीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. आता हे जे आहे लसीकरण करणं गरजेचं आहे का, तर आता एक आहे की लसीकरण कुणाला करावं. तर एक पहिली गोष्ट, जे लसीकरण करणार आहात ती जनावराला कोणत्याही प्रकारचा गोचिडाचा चावा झालेला नाही पाहिजे, एक. आणि दुसरं, गोचिड जे आहे म्हणजे ज्या जनावरांच्या शरीरामध्ये गोचिडाचे जंतू सुप्तावस्थेत आहेत, म्हणजे थायलेरिया उदाहरण, तर त्यासाठी असं केलं पाहिजे की सुरुवातीला आपल्या समजा गोठ्यामध्ये 10 जनावर असतील तर 10 जनावरांचं ब्लड चेक करायचं आणि 10 जनावरांचं ब्लड चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये जे जनावरांमध्ये गोचिडाचे जंतू नाहीत तर अशा जनावरांना तुम्ही गोचिडाचं लसीकरण देऊ शकता. जेणेकरून तुम्हाला साधारण कुठलीही लस दिली, अगदी गोचिडची थायलेरियाची अँटी थायलेरियलची लस आहे, इंडियन इम्युनॉलॉजिकल नावाची कंपनी आहे त्याचं, तर ही निम सरकारी कंपनी, त्या कंपनीने ही लस उपलब्ध करून दिलेली आहे. तर ही जी लस आहे रक्षा व्याक्टी, ही लस दिल्यानंतर कमीत कमी 21 दिवसांनी या लशीची कार्यक्षमता चालू होते आणि त्या रोगाविरुद्ध अँटीबॉडीज त्या शरीरामध्ये तयार होतात, जेणेकरून पुढील साधारण 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला त्या जनावराला कोणत्याही प्रकारचा थायलेरिया नावाचा जो गोचिड ताप आहे तो होणार. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की गोचिडाच्या रोगाचं लसीकरण नियमित करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे मौल्यवान जनावर आहे ते आपल्याला वाचवता येईल, त्याला अशा प्रकारचा गोचिड ताप होणार नाही. अर्थात ज्यावेळेस थायलेरिया रोगाच्या विरुद्धची लस जी आपण जनावरांना देतो त्यावेळेस बबेशिया आणि अनाप्लाझ्मा ह्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी जरी लसीकरण केलेलं असेल गोचिडाचं तरी सुद्धा इतर काळामध्ये ते ठिकाणी गोचिड प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला दुसरे जे 2 गोचिड
जे रोग आहेत उदाहरणार्थ अॅनाप्लाझ्मा आणि बबेशिया, तर ह्याचं लसीकरण अजून उपलब्ध झालेलं नाही. तर हे लस जोपर्यंत उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांचाही होण्याचा धोका जास्त आहे. मग त्यासाठी आपल्याला लसीकरण योग्य प्रकारे करून गोचिडांचं नियंत्रण करणे ही आपली नेहमीचीच बाब असणार. त्यामुळे एक दुसरी गोष्ट त्याचबरोबर असं म्हणतातले जे जनावरं असतील गोठ्याच्या आसपास परिसरातील, तर त्यांना सुद्धा गोचिडाचं लसीकरण करणं गरजेचं आहे. आणि नुसतं समजा एकाच शेजारी गावामध्ये जर गोठे असतील तर नुसतेच एका गोठ्यामध्ये गोचिडनाशन निर्मूलन करून जमणार नाही. तर अख्ख्या जे काय वाडी वस्तीमध्ये एकत्र जे गोठे असतील शेजारी ते सर्वांनी ते गोचिड निर्मूलन एकाच वेळी करणं गरजेचं. कारण गोचिड हा जरी तुच्छ कीटक असला तरी तो सहजासहजी मरत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे जरी समजा एखाद्या गोठ्यामध्ये गोचिड निर्मूलन केलं तरी तिथं सुटलेले जे गोचिड आहे ते परत दुसऱ्या गोठ्यामध्ये जातील आणि परत तिथं चावा करून त्यांच्या लाळेमध्ये जर थैलेरिया किंवा इतर जंतू असतील तर त्याचा प्रादुर्भाव त्या इतर जनावरांना होऊ शकतो. त्यामुळे हे सांघिक काम आहे. याच्या प्रकारे तुम्ही सांघिक लसीकरण आणि गोचिड निर्मूलन करणं गरजेचं आहे. आता काय दुष्परिणाम होऊ शकतात का गोचिड नियंत्रणामुळे? गोचिडाचे दुष्परिणाम मी सांगितलेले, पण गोचिड नियंत्रणामध्ये आपण जे रासायनिक उपाय ऐकले आहेत तर त्याच्यामध्ये काही जनावरांना त्वचेसंबंधी काय त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं औषध मारल्यानंतर जनावरांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. शक्यतो दिवसाच्या थंड काळामध्ये ही औषधं मारा, दुपारच्या वेळेस मारू नका, कारण जनावरांचं पर्स्पिरेशन म्हणजे घाम येण्याचं प्रमाण जास्त असतं. जर चुकून सहनता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर जास्त झालं औषधाचं तर ते त्याच्यापासून पॉयझनिंग होण्याची किंवा ॲलर्जिक रिॲक्शन याची शक्यता जास्त असते. किंवा विषबाधा होण्याची पण शक्यता जास्त असते. त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे असणारे तज्ज्ञ पशुवैद्यकीय आहेत तर त्यांचा तुम्ही सल्ला घेणं त्यावेळेस गरजेचं आहे. त्यानंतर जास्त प्रमाणात जर औषध मारलं तर किंवा औषधाचा प्रादुर्भाव केला तर त्याचे अंश जे आहे ते दूध आणि मांसामध्ये येऊ शकतात आणि त्याचं मात्र मग आपण जे दूध पितो की आपले यंग जनरेशन आहे, लहान मुलं आहेत, यांनी जर अशा प्रकारचं बाधित ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड असं जर दूध पिलं तर कालांतराने त्याला त्वचेचे आजार होऊ शकतात, लिव्हरचे आजार होऊ शकतात आणि खूपच जास्त दिवस अशा प्रकारचा प्रादुर्भाव राहिला तर कॅन्सर सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळं ह्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण जास्त सहजतेनं औषध देऊ नये, मारू नये, ही महत्वाची गोष्ट आहे. जिथं शक्य असेल तिथं फ्लेम गनचा वापर करा. म्हणजे उदाहरणार्थ जे खाली गोठ्याच्या सरफेसवर पृष्ठभागावर जिथं गोचिड आहे तर त्या ठिकाणी फ्लेम गन बाजारामध्ये मिळते. त्याला आपण गॅसची टाकी जर लावली तर ते प्रकारचं चांगली उष्णता असलेलं जाळ तयार होतो. तर ते फ्लेम गन आपण पृष्ठभाग जाळून घेतला तर त्या ठिकाणी केमिकलचा वापर न करता सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं गोचिड नियंत्रण करता येईल. आणि इथून म्हणजे जो दूध किंवा अन्नामध्ये जे अंश येतात पेस्टिसाइडचे ते आपल्याला कंट्रोल करता येईल. कारण आपण तात्पुरता परिणाम बघायला जातो की गोचिड कंट्रोल होत आहेत केमिकलमुळे, पण पुढे भविष्यातला जो परिणाम म्हणजे दूरगामी जर परिणाम बघितला तर आपल्या इथं त्या ठिकाणी दुधामध्ये किंवा मांसामध्ये जसे शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्या मांसामध्ये ह्या पेस्टिसाइडचे अंश येताना दिसून येईल आणि त्याचा नक्कीच आपल्या शरीरावर आपल्या पुढच्या पिढीवर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तर ह्या गोष्टी आपण हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर निसर्गावर परिणाम काय होतो, जसं मग सांगितले रासायनिक कीटकनाशके जर वापरले अतिरिक्त जर केला तर काही जे माती आणि म्हणजे काही जे पाण्याची गुणवत्ता चेंज होऊ शकते, कारण त्याच्यामध्ये त्याचे अंश येऊ शकतात, मातीमध्ये येऊ शकतात, मातीमुळे ते आपण आपल्या पिकामध्ये सुद्धा येऊ शकतात किंवा जर त्या ठिकाणी चारा तयार केला तर त्या ठिकाणी सुद्धा ते चाऱ्यामध्ये येऊ शकतात, परत ते दुधात येऊ शकतात किंवा मांसात येऊ शकतात, असा पण प्रकार होऊ शकतो. त्यानंतर जैवविविधता म्हणजे जे मातीमध्ये आढळणारे जे उपायकारक जंतू असतील, उपायकारक किडी असतील, कृमी असतील तर ते सुद्धा मारले जातात. त्याच्यामुळे सुद्धा आपली जी माती ही जिवंत बाब आहे तर ती त्यामुळे मृत होऊ शकते, सगळ्या गोष्टी पूर्ण त्यामुळे डिस्टर्ब होऊ शकतो. तर ही गोष्ट आपण सुद्धा कीटकनाशक वापरताना लक्षात घेतली पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात जर वापरल्या ह्या गोष्टी तर जलस्रोत म्हणजे पाण्याचे जे सोर्स आहेत ते सुद्धा दूषित होऊ शकतात, वॉटर पोल्युशन होऊ शकतं आणि पर्यावरणाला
आणि एकंदरच मनुष्य जीवनावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे शेतकरी संकरित गाय पाळणार आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले असो, विदर्भातले असो, खानदेशातील, कोकणातील, मराठवाड्यातील कुठलेही शेतकरी असो, त्या ठिकाणी गोचिडाचा प्रादुर्भाव होतोच. त्यामुळं आपण सुरुवात ज्यावेळेस गोठा बांधतोय किंवा गोठा ज्या ठिकाणी बांधलेला आहे तर ती गोठ्याची स्वच्छता आणि कडेची स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही वेळा तुम्ही जर कुरणामध्ये चालत गेलं तर त्या कुरणामध्ये सुद्धा जंगली जनावरं आहेत, जसे की हरणं आहेत, कोल्हे लांडगे आहेत, ह्यांच्या मार्फत सुद्धा त्या ठिकाणी गोचिड तयार झालेलं असतं. मग तिकडं आपली जनावरं गेली, गायी गेल्या, शेळ्यामध्ये गेल्या, तर त्यांना हे गोचिड चावतात आणि त्याच्यामधून सुद्धा हा रोग होण्याची शक्यता असते. तर ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे, त्यांची लाईफ सायकल तिथली ब्रेक केली पाहिजे. चारा साठवताना सुद्धा चांगली स्वच्छता पाळणं गरजेचं आहे. त्यानंतर मोकाट जी जनावरं आहेत, वन्य प्राणी, यांच्यापासून आपले जे पाळीव जनावर आहे यांचा संपर्क कमी आला पाहिजे, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे समोर, इनडायरेक्टली म्हणजे जसं की तिथं चरून गेलेली जनावर असतील आणि त्या ठिकाणी गोचिड पडलेले असेल आणि आपली जनावर तिथं गेली तर त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर नियमित उपचार करण्यापेक्षा नियमित नियंत्रणात्मक प्रतिबंधात्मक औषध वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला गोचिड ताप होऊन जनावर मृत्यू किंवा आपलं नुकसान होण्यामध्ये त्याचं रूपांतर होणार नाही. नेहमी जे संकरित गाय पाळतात, ज्यांना चांगलं दूध पाहिजे, अशा शेतकऱ्यांनी जनावरांचं जंत निर्मूलन आणि गोचिड निर्मूलन नियमित करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. तर अशा प्रकारे आपण या गोष्टी करू शकतो. दोन प्रकारचे मी उपाय सांगितलेले, एक आहे सेंद्रिय आणि दुसरं आहे रासायनिक. आपला कुठला उपाय वापरायचा हे आपण ठरवायचं, किंवा आपण दोन्ही पण उपाय एका वेळेस वापरू शकतो जर आपल्याकडे गोचिडाचा प्रादुर्भाव जास्त असेल. आपल्याला पहिलं एकच टार्गेट आहे की आपल्याला गायींचं आरोग्य सुधारायचं आहे, त्यांना कोणताही अशा प्रकारचा गोचिडामार्फत रोग होऊ नये याची आपल्याला पहिली काळजी घ्यायची. गायीबरोबर म्हशी सुद्धा आल्या. आणि रासायनिक उपायांचा जर तुम्ही वापर जास्त करणार असाल तर ते थोडं टाळलं पाहिजे. आपल्याला जेवढं कंट्रोल करायचं तेवढं, ते जास्त प्रमाणात असता कामा नये. आणि आपण आपलं पर्यावरण, आपली पृथ्वी आणि आपले जनावर ही वाचवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आपल्या आरोग्यावर या गोष्टीचा किंवा आपल्या सभोवतालच्या, आपल्या शेजाऱ्यांच्या किंवा इतर जे आपले दूध किंवा मांस घेतात त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही ही काळजी आपण त्या जनावरचा मालक पालक या नात्याने घेणं गरजेचं आहे. त्यामुळं हा जो विषय आहे गोचिड नियंत्रण, हा प्रत्येक पशुपालकानं गांभीर्याने घेतला पाहिजे. ही एक महत्वाची बाब मी तुम्हाला सांगत आहे. याबाबत मी बहुतांशी बरीच माहिती दिलेली आहे. धन्यवाद. जर आपल्याला कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारा, मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो. औषधाचा राहुल पाटील म्हणून आहेत, त्यांनी एक विचारलंय की औषधाचा वापर केला तरी तात्पुरती गोचिड जाते आणि पुन्हा गोचिड लागते, काय करावं? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 70% गोचिड हे गोठ्यामध्ये आहेत, तुमच्या गावाणीच्या आसपास आहेत, पाणी जिथे तिथे आहेत, कडेला आहेत आणि साधारण 10, 15, 20 फुटाच्या गोठ्याच्या परिसरामध्ये आहेत. याचा अर्थ काय आहे की आपण जनावरांच्या अंगावर औषध मारतोय, त्याने ती गोचिड पडतात मरतात आहे, पण जे खाली ज्या स्टेज आहेत, निंप आहे किंवा लार्वा म्हणतो आपण त्याला, तर ह्या ज्या स्टेज आहेत त्या अजून खालीच आहेत. ती अंगावरचं औषध पडल्यानंतर परत त्या खालच्या गोचिडा अंगावर जाणार आहेत. याचा अर्थ काय की आपण पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये आपण त्याचं नियंत्रण करत नाही. त्यामुळे मी मगाशी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही गोचिडनाशक अंगावर मारणार आहे त्याचबरोबर तुम्ही गोचिडनाशक औषध किंवा दुसरं कुठलंही कीटकनाशक औषध ज्याचा जनावराला काही त्रास होणार नाही किंवा जमिनीला काही त्रास होणार नाही, असं औषध तुम्ही जमिनीवर मारणं गरजेचं आहे. आणि ती जमिनीवर किंवा गोठ्याच्या पृष्ठभागावर मारायच्या अगोदर तुम्ही तिथलं दगड, कुठलंही साहित्य, कचरा, गवत हे सगळं स्वच्छ केलं गेलं पाहिजे, तरच ते गोचिड नियंत्रण. कारण गोचिड काय आहे की अंधाऱ्या जागेत जाऊन लपतात. हे लपलेले परत ज्यावेळेस त्यांना फेवरेबल कंडिशन वाटते, चांगली कंडिशन वाटते, त्यावेळेस ते परत माघारी येतात. त्यामुळं हा उपाय केल्यास 360 डिग्री कंट्रोल होऊ शकतो आणि आपल्याला ही लाईफ सायकल ब्रेक करायची. त्यामुळं आज मारलं गोचिडनाशक औषध की बसलं शांत तर ते परत गोचिड येणार आहेत.
त्यामुळे तुम्हाला रिपीटेडली 8 दिवस, सुरुवातीला 5-6 वेळा 8 दिवसाच्या अंतराने हे औषध मारलं गेलं पाहिजे. आता समजा तुम्ही सायपरमेथ्रिन मारलं अंगावर, डेल्टामेथ्रिन म्हणजे बाजारात काही ब्रँड नेम वेगवेगळे आहेत, ते जर मारलं तर त्याच्याऐवजी तुम्हाला अमित्राजोआ, पुढच्या वेळेस अमित्राजोआ मारावा लागेल. त्याच्या पुढच्या वेळेस तुम्हाला अजून दुसरं कुठलं असेल तर डॉक्टरने विचारून सायपरमेथ्रिन, असं हे रोटेशन केलं पाहिजे. एकच औषध एका सारखं मारलं तरी सुद्धा हे गोचिड रेजिस्टन्स होतात. जरी तो आपल्याला तुच्छ कीटक वाटत असला तरी सुद्धा तो तुच्छ नाही, खूप हार्डी कणखर असा प्रकारचा तो गोचिड कीटक आहे. आणि ह्याचा प्रादुर्भाव आपल्या देशी जनावरांपेक्षा किंवा म्हैशींपेक्षा तुम्हाला संकरित गायींवर जास्त प्रमाणात दिसतो, कारण ह्या बाहेरच्या देशातून आलेली जनावरं आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला परिणाम जास्त, कारण त्या रेजिस्टंट नाहीत, त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती नाही, त्यामुळे त्यामुळे जास्त दिसून येईल. मला वाटतं हे उत्तर समर्पक राहील तुमच्या प्रश्नाला. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? मगाशी सांगितल्याप्रमाणे आता नवीन प्रश्न आला आहे संदीप नवलेंचा, की गोचिड होऊच नाही म्हणून काय करावं लागेल. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गोचिड होऊ नये म्हणून मी सांगितलेले, एक तर पृष्ठभागावर गोचिड जे असते पहिले तिथं कंट्रोल करा. त्याचबरोबर काही ठिकाणी जर जागा असेल तर जनावर रोटेशन करायची. म्हणजे समजा एखाद्या गोट्यामध्ये जास्त गोचिड आहे आणि शेजारी दुसरी जागा असेल तर तात्पुरते जनावरांच्या अंगावर औषध मारून, ज्या ठिकाणी शिफ्ट करणार आहे तिथं खाली औषध मारून, परत जिथून तुम्ही जनावर काढलेले आहे तिथं गोचिडचं खाली औषध मारायचं आहे. आणि ते मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण स्वच्छता करून, हा मॅनेजमेंट रिलेटेड रोग आहे, म्हणजे आपण कसं स्वच्छता हायजीन करतो त्या हिशोबाने आपल्याला ह्यावर गोचिडावर नियंत्रण करता येऊ शकतं. ह्याच्यामध्ये अजून एक काम करू शकतो की आपल्या गोठ्याच्या कडेला जर PVC हाफ राऊंड पाईप टाकल्या जमिनीच्या लगत, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं, पाणी भरून ठेवलं, तरी सुद्धा गोचिड ते कंट्रोल हे करू शकत नाही, ओलांडू शकत नाही. अशा पण काही बाबी करू शकता तुम्ही. किंवा तुम्ही काही जो कळीचा चुना आहे तर ते चुना जर टाकला गोठ्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही औषध मारणार आहात गोठ्यामध्ये, त्याच्या अगोदर जर किंवा त्याच्यानंतर जर तुम्ही पाणी हे करून कळीचा चुना जरा सावधपणे टाकला, कारण गरम असतो तो जर टाकला तरी सुद्धा ह्या औषधाबरोबर त्याने सुद्धा नियंत्रण होऊ शकतं. तर ह्या बाबी तुम्हाला त्या ह्याच्यानुसार वापरावे लागतील, तर ते गोचिड नियंत्रण कायमस्वरूपी होईल. आणि कायमस्वरूपी करण्यासाठी गोचिडाची लाईफ सायकल, जोपर्यंत गोचिड दिसतात आहे, एकही गोचिड दिसत असेल तर तोपर्यंत तुम्हाला हे नियंत्रण करणं गरजेचं आहे. किंवा पृष्ठभाग सुद्धा तुम्ही जाळू शकता, गोचिडाचे जे हे आहे ते फ्लेम गननं तुम्ही जाळू शकता. अजून प्रश्न आलेला आहे, जर्सी गाय 5 सालाची आहे, चारा खात नाही, काय करावे. याच्यामध्ये पहिली गोष्ट, आता मला हे जनरल प्रश्न आहे, पण याच्यामध्ये तुम्ही गाईचं रक्त काढून लॅबोरेटरीमध्ये पहिलं तपासा. त्याच्यामध्ये गाईचं ब्लड मध्ये काय पिक्चर दिसत आहे, किंवा त्यांना गोचिड ताप आहे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का, हे कळणं गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला औषधोपचार करणं गरजेचं आहे. दुसरं, पोटाचा pH जो गायींचा तो कमी जास्त झाला असेल तरी सुद्धा गायी खात नाहीत, तर त्या ठिकाणी पोटामध्ये काही जीवाणूवर्धक औषध गोळ्या तुम्ही दिल्या गेल्या पाहिजे गायींना. तिसरी महत्वाची गोष्ट, थोडंसं वेगळं आहे, परंतु ज्या ठिकाणी मटण केलं जातं, बोकड कापले जातं, त्या शरीरामध्ये ज्यावेळेस कापलं जातं त्यावेळेस त्या पोटामध्ये लिक्विड आहे, ब्राऊन रंगाचं, विटकर रंगाचं, हिरवट विटकर रंगाचं लिक्विड असतं. हे सुद्धा फ्रेश कॉटनच्या कपड्यामध्ये ते जर गाळलं आणि खालचं पाणी जर गायींना सारखं देत राहिलं तरी सुद्धा त्या जनावराच्या पोटामधले जे जंतू आहेत जे मेलेले असतील, बॅड मॅनेजमेंट किंवा चारा व्यवस्थित न दिलं तर ते व्यवस्थित येऊ शकतं. हे एक तर ब्लड तपासणी, आणि दुसरं त्या पोटामध्ये जे हितकारक जीवाणू जाणं गरजेचं आहे. तर तशा प्रकारची तज्ज्ञ डॉक्टरांना विचारून तुम्ही औषधं किंवा गोळ्या त्यांना द्या, जेणेकरून गाय चांगली खाईल. अंकुश बनकर त्यांचा प्रश्न आहे की गोचिड तापाचा प्रादुर्भाव साधारण कोणकोणत्या सीझनमध्ये वाढतो. तर मेनली गोचिड तापाचा सीझन हाच सीझन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्च एप्रिल ह्याच्यामध्ये ऋतू बदल झालाय, हिवाळा संपलेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गोचिड तापाचा प्रादुर्भाव आता आढळतो. दुसरा, आता काय अवकाळी पाऊस पडतो बघा, अवकाळी पावसामुळे सुद्धा ह्युमिडिटी तयार होते.
आणि ही जी अंडी असतात गुचिड्याची, मी मगाशी सांगितलं 2 ते 5,000 अंडी घालतं गुचिड. ही जी अंडी फलित होतात आणि त्यातून गुचिड्याची पिल्ल आळ्या बाहेर निघतात. तर हे गोष्ट आपल्याला पूरक आहे सध्याचा सीझन. आणि ह्या सीझनमध्ये त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यातून हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस शिफ्ट होतो ऋतू ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान, तर त्यावेळेस सुद्धा बऱ्याच वेळा, पण हिवाळ्यामध्ये गोचिड तापाचं कम्पेअर इतर सीझनमध्ये कमी प्रमाण असतं, पण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला गोचिड ताप जास्त दिसेल. अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता आपण, किंवा आपण कृषी कॅपवर सुद्धा हे प्रश्न टाकू शकता ज्याची उत्तर आपण देऊया. मला वाटतं कोणाचा प्रश्न आलेला नाही. एवढं काही प्रश्न असतील तर आपण ते विचारा, कृषी कॅपवर टाका आणि त्यानुसार आपण उत्तर देऊया. अजून काय असेल तर नाहीतर मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद.